हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर डिवायसर. मित्रांनो, आपण झिरो टू हिरो बॅच स्टार्ट केली होती. त्याच्यातला आपला सायन्स वनचा ग्रॅव्हिटेशन हा चॅप्टर सुरू होता. ऑलरेडी आपले खूप सारे लेक्चर झालेले आहे आणि जवळजवळ आपण या चॅप्टरच्या शेवटच्या स्टेजमध्ये आलेलो आहोत. आणि आजचा आपला टॉपिक राहणार आहे आणि तो इम्पॉर्टंट असा टॉपिक 3 मार्क्ससाठी बोर्डमध्ये विचारण्याची शक्यता एकदम जास्त बनते. आणि तो टॉपिक म्हणजे आहे आपला एस्केप वेलोसिटी. एस्केप वेलोसिटीचा टॉपिक आणि छोटासा त्याच्यामध्ये एक डेरिव्हेशन आहे, ते पूर्ण काय आपल्याला पाहायचे आहे. त्याच्या आधी तुम्हाला हा एक सायंटिस्ट आहे, सायंटिस्ट म्हणण्यापेक्षा हा एक बिझनेसमॅन आहे. याच्याबद्दल तर तुम्हाला माहितच असेल, याचा चेहरा बघून तुम्हाला समजलंच असेल. व्हिडिओ स्टॉप करा आणि पटकन कमेंट मध्ये सांगा की याचं नाव काय आहे. सांगितले. आता बघा, याचं नाव जो आहे तुम्हाला जर माहित नसेल तर मी सांगतो. हा आहे आपला इलॉन मस्क. कोण आहे आपला हा इलॉन मस्क? वर्ल्ड मधला हा जगातला सगळ्यात श्रीमंत रिच पर्सन आहे इलॉन मस्क. आता हा करते काय, तर याची एक कंपनी आहे कारची. या कारचं नाव आहे टेस्ला. फर्स्ट कम्प्लीट ऑटोमॅटिक कार. फर्स्ट कम्प्लीट ऑटोमॅटिक कार. याच्यामध्ये थोडासा एक खुजलीस आहे. काही ना काही नवीन नवीन करतच राहते, ट्राय करतच राहते. आणि याची मित्रांनो तुम्हाला सांगतो मी, स्वतःची एक कंपनी आहे. आणि ते कंपनी काय अशी तशी नाही, सॅटेलाइट सोडाची, ऍस्ट्रॉनॉट सोडाची, रॉकेट सोडाची स्वतःची एक कंपनी आहे. सगळ्यांचे गव्हर्नमेंटचे राहते, पण याची स्वतःची प्रायव्हेट कंपनी आहे आणि त्याचं नाव आहे स्पेस एक्स. कोणती नाव आहे? स्पेस एक्स. आणि आता जर तुम्हाला माहित असेल की सुनीता विलियम्स जी जवळजवळ 6 ते 8 महिन्यापासून स्पेसमध्ये अडकून होती, तर तिला आणण्याचा नासावाल्यांना किंवा नासावाल्यांना पण खूप कठीण गेला होता. तर नासावाल्यांना याला सांगितलं इलॉन मस्कला की तुम्हाला जो आहे ते हिला आणण्याचा ट्राय करायचा आहे. तर तो म्हणे ओके, मी यांना 8 ते 10 दिवसामध्ये आणतो. ना त्यांनी जसा त्यांनी शब्द सांगितला तसा त्यांनी आणला पण. एवढा ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी हा पर्सन जो आहे तो आता आपल्या फील्डमध्ये आणत आहे. आता याचा जो जर याचा बघितला तर याचा जो फर्स्ट अटेम्प्ट होता तो पूर्णपणे फेल गेला होता. सेकंड अटेम्प्ट हा दिला, तो पण पूर्णपणे फेल गेला. थर्ड अटेम्प्ट दिला यानं, तो पण पूर्णपणे फेल केला रॉकेटचा. ठीक आहे, हा सॅटेलाइट रॉकेट जे पण पाठवत होता काहीतरी युनिक टेक्नॉलॉजीने पाठवत होता, पूर्णपणे फेल गेला. शेवटचा फोर्थ अटेम्प्ट दिला त्याच्यामध्ये आणि सगळा काही स्वतःकडे जेवढा काही होता तेवढा पण सगळा काही लावून दिला. आणि जर अटेम्प्ट फेल गेला तर हा सगळा काही पूर्ण बर्बाद होऊन राहिला असता, असा करून टाकला होता स्वतःला. पण फोर्थ अटेम्प्ट जो आहे तो त्याचा पास झाला आणि तिथून जो आहे इलॉन मस्क एक नवीन असा चमकला आणि सगळ्यात ब्रिलियंट आणि रिच पर्सन बनून गेला जगातला. बघा मग आता याचा आपल्याशी थोडासा संबंध आहे फ्री फॉर एस्केप वेलोसिटीशी. सगळ्यात पहिले हे समजा का आपली अर्थ आहे. अर्थ वरून समजा का एखादा ऑब्जेक्ट आपण फेकलो, जसं आता मी हा रिमोट फेकलो, तर हा जो आहे हा काय असा वापस येत आहे. जर वेलोसिटी याची मी फेकताना जर हळू स्पीडनं फेकलो, वेलोसिटी जर कमी आहे, वेलोसिटी जर लेस आहे, बघा आता अर्थवर एखादा बॉल आहे, बॉलला समजा का मी फेकलो, तर हा बॉल जो आहे तो काही वेळानंतर काय होईल आपला खाली येईल. तुम्ही बॉल असे खेळत पण असाल. कधी खाली येते जेव्हा बॉलची वेलोसिटी कशी आहे, इनिशियल वेलोसिटी कशी आहे, कमी आहे. इनिशियल म्हणजे काय होते, सुरुवातीची. जर तुम्ही फेकले तर तो बॉल काही वेळानंतर काय होते, खाली येते. काऊन? कारण की वेलोसिटी इज लेस. पहा मग आता फॉल बॅक टू अर्थ, हा वापस आपल्या जागेवर येऊन जाईल. समजा का आता वेलोसिटी एकदम मोर आहे, एवढ्या जोरामध्ये जर समजा तुम्ही फेकले तर तो पूर्ण ग्रॅव्हिटीच्या बाहेरच चालला जाईल. समजा का वेलोसिटी मोर आहे, या बॉलला एवढ्या जोरात फेकले का तो पहा आता निघून गेला, कुठेतरी चालला गेला स्पेसमध्ये. पण समजा का आता मूव फॉर एव्हर, तो कधीच वापस येणार नाही. पण समजा का अर्थवरून आपण एखाद्या अशा एक्झॅक्ट वेलोसिटीने याला समजा का फेकलो, हा बॉल आहे आपल्याकडे, याला समजा का फेकलो, तर हा एका इनफायनाइट डिस्टन्सवर जाईल. कुठं जाईल तो? आपल्या एका इनफायनाइट डिस्टन्सवर जाईल आणि तिथं जाऊन हा का होऊन जाईल, स्टॉप ऍट इन्फिनिटी. हा इनफायनाइट डिस्टन्सवर जाऊन थांबून जाईल. थांबला आणि या एक्झॅक्ट वेलोसिटीलाच म्हणतो आपण आपली एस्केप वेलोसिटी. कोणती म्हणतो याला आपण? एस्केप वेलोसिटी. ओके, ही जी एक्झॅक्ट वेलोसिटी आहे यालाच म्हणतो आपण आपली एस्केप वेलोसिटी. आता ही जी एस्केप वेलोसिटी आहे याची डेफिनेशन कोणती आहे? द मिनिमम इनिशियल वेलोसिटी नीडेड बाय ऑब्जेक्ट टू प्रोजेक्ट अपवर्ड or overcome earth gravitational force and not fall back on the earth is called escape velocity. अशी एखादी वेलोसिटी का आपण समजा का त्या वेलोसिटीने फेकलो तर तो अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या बाहेर चालला जाईल ना, एखाद्या याच्यावर तो थांबून जाईल पण वापस येणार नाही अर्थवर, किंवा तो खूप दूर बी जाणार नाही. त्या एक्झॅक्ट वाल्या वेलोसिटीलाच म्हणतो आपण एस्केप वेलोसिटी. का म्हणतो त्याला आपण? एस्केप वेलोसिटी. किंवा आपण असा पण म्हणू शकतो मिनिमम वेलोसिटी नीडेड
कमीत कमी वेलोसिटी, मिनिमम वेलोसिटी नीडेड टू ऑब्जेक्ट टू एस्केप अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या बाहेर जाण्यासाठी जेवढी पण मिनिमम वेलोसिटी लागते त्या वेलोसिटीलाच का म्हणतो आपण? एस्केप वेलोसिटी. लक्षात ठेवा. आता हा एस्केप वेलोसिटी जो आहे तो आपला इन्फायनाइट डिस्टन्स वर होणार आहे. आर म्हणजे काय होते? सेंटर ऑफ रेडियस ऑफ अर्थ आपण बघितलं होतं. समजा का एखादा बॉल आहे, त्याचा मास जो आहे तो एम आहे आणि समजा काय याला आपण एस्केप वेलोसिटीने फेकलो. आता सरफेस ऑफ अर्थ वर पहा, आपल्याला कळायचं आहे कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि टोटल एनर्जी. आता याची वेलोसिटी जी आहे ते आपण घेणार आहोत व्ही एस्केप. का घेणार आहोत? व्ही एस्केप. आपल्याला माहित आहे कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे हाफ एम व्ही स्क्वेअर. कोणता फॉर्म्युला आहे आपला? हाफ एम व्ही स्क्वेअर. व्ही च्या जागी काय लावणार आहोत? फक्त आपण व्ही एस्केप. पहा मग आता इथं होईल आपला हाफ एम व्ही एस्केप स्क्वेअर. फक्त व्ही च्या जागी काय आलाय? व्ही एस्केप. पोटेन्शियल एनर्जी जी आहे ते आपली आहे एमजीएच. पण आता आपल्याला एमजीएच नाही घ्यायची आहे, आपल्याला घ्यायचं आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. एस्केप वेलोसिटीच्या आधी छोटासा टॉपिक आहे, त्याचं तेवढा काही काम नाही, फक्त एस्केप वेलोसिटीसाठी कामात येतो. आता ही जी आहे ही आहे आपली ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. आणि ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय? तर तो फॉर्म्युला आहे आपला, डायरेक्ट मी तुम्हाला सांगतो, मायनस जी एम एम बाय आर. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय? मायनस जी एम एम बाय आर. एम म्हणजे मास ऑफ अर्थ, कॅपिटल एम म्हणजे, स्मॉल एम म्हणजे मास ऑफ ऑब्जेक्ट, आर म्हणजे रेडियस ऑफ अर्थ, जी म्हणजे कॅपिटल जी म्हणजे काय होते? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. मग पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू मायनस जी एम एम बाय आर असं आपण लिहिलो. टोटल एनर्जी म्हणजे काय होते? तर कायनेटिक प्लस पोटेन्शियल. मग टोटल लिहिलो मी कायनेटिक प्लस पोटेन्शियल, या दोघांची सम केलो. मग इथं काय येईल? पोटेन्शियल. पोटेन्शियल म्हणजे काय? मायनस जी, किंवा कायनेटिक म्हणजे काय? मायनस जी एम एम बाय, सॉरी, कायनेटिक म्हणजे काय? हाफ एम व्ही स्क्वेअर. हा इकडे पाहिजे, हाफ एम व्ही स्क्वेअर, आणि प्लस मायनस म्हणजे इथं मायनस जी एम एम बाय आर. ओके. आता समजा का हा आपला मास जो आहे, बॉल जो आहे आपण फेकलो, आणि हा समजा काय एका इन्फायनाइट डिस्टन्स वर गेला. इन्फायनाइट डिस्टन्स वर जाऊन तो स्टॉप होतो. स्टॉप होतो म्हणजे व्ही ची व्हॅल्यू किती राहील? इथं 0. व्ही ची व्हॅल्यू 0 राहील ना. हा डिस्टन्स जो आहे तो किती राहील? आपला इन्फायनाइट. किती राहील तो डिस्टन्स आपला? इन्फायनाइट. मग आता हा जो होता आपला सरफेस ऑफ अर्थ वर, हा एकदा चांगला लक्ष द्या. सरफेस ऑफ अर्थ वर कायनेटिक एनर्जी आली हाफ एम व्ही एस्केप स्क्वेअर. पोटेन्शियल एनर्जी आली मायनस जी एम एम बाय आर. टोटल एनर्जी म्हणजे कायनेटिक प्लस पोटेन्शियल हाफ एम व्ही एस्केप स्क्वेअर मायनस जी एम एम बाय आर. एवढं लक्षात राहील. आता कळायचं आपल्याला इन्फायनाइट डिस्टन्सवर कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि टोटल एनर्जी सगळं काय आपल्याला कळायचं आहे. कायनेटिक एनर्जी हाफ एम व्ही स्क्वेअर. व्ही ची व्हॅल्यू 0 आहे म्हणजे पूर्ण कायनेटिक एनर्जी जी आहे ते कशी राहणार आहे? आपली 0. आता जीएमएम बाय आर, आर ची व्हॅल्यू पहा. इथून समजा का हा जो आहे हा डिस्टन्स किती आहे? तर इन्फायनाइट डिस्टन्स आहे. कोणत्याही नंबरला इन्फायनाइट न डिवाइड कराल तर त्याचा आन्सर जो येते तो येते 0. मग हा पण किती येईल? 0. काऊन? कारण की आर ची व्हॅल्यू किती आहे? इथं 0. मग आता कायनेटिक एनर्जी 0 आहे, पोटेन्शियल एनर्जी 0 आहे, तर मग टोटल एनर्जी किती राहील? तर ते पण राहील आपली 0. किती राहील? ते पण आपली 0. आता आपल्याला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी माहित आहे का? कोणतीही जी युनिव्हर्स मधली जी आहे टोटल एनर्जी कधीच चेंज होत नाही. कुठं पण जा, इथं जा, कुठं पण जा, टोटल एनर्जी कशी राहते? ते एकदम सेम राहते. अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, टोटल एनर्जी 1 इज इक्वल टू टोटल एनर्जी 2. मग इथं लिहू शकतो आपण हाफ एम व्ही एस्केप स्क्वेअर मायनस जी एम एम बाय आर हे वाली इज इक्वल टू इकडची व्हॅल्यू म्हणजे 0. आता समजा का या मायनस व्हॅल्यूला तिकडे घेऊन गेलो तर तो होईल प्लस. मग इथं राहील हाफ एम व्ही एस्केप स्क्वेअर इज इक्वल टू जी एम एम बाय आर. या एम ला मी का करतो? कॅन्सल. मग इथं राहिला हा 2 जो आहे मल्टीप्लाय वाला, सॉरी डिवाइड वाला तिकडे जाऊन होईल मल्टीप्लाय. मग इथं राहील व्ही एस्केप स्क्वेअर इज इक्वल टू 2 जी एम बाय आर. मग 2 जी एम बाय आर जर आला तर याला समजा का टेकिंग स्क्वेअर रूट केलो तर हा होईल अंडर रूट ऑफ 2 जी एम बाय आर. व्ही एस्केपचा पहिला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, अंडर रूट ऑफ 2 जी एम बाय आर. लक्षात राहिलं एवढा. आता आपल्याला माहित आहे जी चा जो स्मॉल जी चा फॉर्म्युला आहे तो आहे जीएम अपॉन आर स्क्वेअर. कोणता आहे तो फॉर्म्युला आपला? जीएम अपॉन आर स्क्वेअर. मग मी समजा का याला मल्टीप्लाय डिवाइड बाय आर केलो, किंवा न्यूमरेटरला बी आर न मल्टीप्लाय केलो, डिनॉमिनेटरला बी आर न मल्टीप्लाय केलो. पहा मग आता जी इज इक्वल टू जीएम बाय आर स्क्वेअर आहे, तर मग मी समजा का याला न्यूमरेटरला बी आर न मल्टीप्लाय केलो, डिनॉमिनेटरला बी आर न मल्टीप्लाय केलो. मग हा आर इंटू आर का होईल? तर हा होईल आपला आर स्क्वेअर.
आता GM/R² म्हणजेच काय होते स्मॉल जी. मग या पिवळावाला जो येलोवाला दिसतोय GM/R², याच्या जागी मी लिहू शकतो हा स्मॉल जी. मग V एस्केपचा फॉर्म्युला माझ्याकडे येईल √2 हा जसाच्या तसा, याच्या जागी लिहू शकतो मी स्मॉल जी आणि हा R पण जसाच्या तसा. म्हणजे V एस्केपचा दुसरा फॉर्म्युला आला माझ्याकडे, तो आला √2GR. पहिला फॉर्म्युला काय होता, V escape इज इक्वल टू √2GM/R आणि दुसरा कोणता आहे 2GR. एक वेळा क्विक रिव्हिजन जो आहे आपण करून घेऊ याचा. हा मग आता तुम्ही पण जमत असेल तर हळूहळू बोला, जोरात जोरात बोलले तरी चालते, तुम्ही स्वतःच्याच घरी बसून राहणारा. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय, ½ mv². इथे लिहून घेतो आपण. पोटेन्शियल एनर्जी mgh नाही लिहायचा आहे, का लिहायचा आहे -gmm/r. इथे लिहिलो मी -gmm/r. याला समजा का प्लस केलो तर ½ mv² -gmm/r तो लिहून घेतलो इथं. तिकडे लिहितो आता कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला ½ mv². V ची व्हॅल्यू 0 आहे, त्याच्यामुळे ते पूर्ण व्हॅल्यू किती येईल आपली 0. इथं पोटेन्शियल एनर्जी -gmm/r. R ची व्हॅल्यू इन्फायनाइट आहे म्हणून हे पण व्हॅल्यू किती आली 0. इथं काय येईल 0 + 0 म्हणजे काय होईल आपला आन्सर 0. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी E1 इज इक्वल टू E2. मग हा इकडे लिहून घेऊ ½ mv² -gmm/r आणि त्या साइडला लिहू इथं आपण 0. आता हा वाला जो प्लस वाला आहे तो मायनस मध्ये जाईल. हा ऍज इट इज ½ mv² इज इक्वल टू gmm/r. mm का केलो आपण कॅन्सल. 2 डिवाइड वाला इकडे गेल्यावर झाला मल्टिप्लाय. 2gm/r टेकिंग स्क्वेअर रूट केलो तर मग हा का आला √2gm/r. हा आला आपला पहिला फॉर्म्युला. त्याच्यानंतर आपण का केलो, जीचा gm/r होता आपला R² फॉर्म्युला होता, याला का केलो मल्टिप्लाय डिवाइड बाय R केलो, किंवा न्यूमरेटरला बी मल्टिप्लाय ने R केलो, डिनॉमिनेटरला बी मल्टिप्लाय ने R केलो. आता R केल्यावर R इंटू R म्हणजे झाला R² आणि हा झाला आपला, याच्या जागी लिहिलो G आणि V एस्केपचा दुसरा फॉर्म्युला आला √2GR. अशा प्रकारचा हा होता 2 फॉर्म्युले. आता या √2GR मधूनच आपल्याला अर्थची एस्केप वेलोसिटी समजा का काढा म्हटली, का अर्थ वरून कितीच्या स्पीडनं आपण फेकलो तर अर्थच्या तो बाहेर चालला जाईल, म्हणजे अर्थवर तो स्टॉप होऊन जाईल इन्फिनिटीवर. तर मग आता पहा एस्केप वेलोसिटी फॉर अर्थ, हे तुम्हाला चांगलं लक्षात ठेवायचं आहे. अर्थ आहे आपली, अर्थची रेडियस R. जी ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. R ची व्हॅल्यू पण माहित आहे आपल्याला 6.4 × 10⁻⁶ मीटर. V एस्केपची जर फॉर्म्युला या व्हॅल्यू या फॉर्म्युल्यामध्ये टाकलो समजा का आपण, तर याला समजा का कॅल्क्युलेशन केलो तर तो कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला येईल 11.2 किलोमीटर पर सेकंड. किती येईल तो 11.2 किलोमीटर पर सेकंड. म्हणजे एका सेकंड मध्ये 11.2 किलोमीटर आपला ऑब्जेक्ट गेला पाहिजे. जसा फेकल्याबरोबर 1 सेकंड मध्ये तो 11.2 किलोमीटर चालला गेला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ आहे समजा का मुंबई टू दिल्ली आपल्याला जायचं या स्पीडनं, तर फक्त आपल्याला लागेल 2 मिनिट. किती लागेल फक्त आपल्याला 2 मिनिट्स. 2 मिनिट मध्ये या स्पीडनं आपण मुंबई पासून दिल्लीला चालला जाऊ शकतो. एवढा दूरचा डिस्टन्स 2 मिनिट. स्पीडच तेवढी आहे 11.2. एवढ्या स्पीडनं तो रॉकेट उडते तेव्हाच तो अर्थच्या बाहेर जाऊ शकते, नाही तर तो अर्थच्या बाहेर जाऊ शकत नाही. असा होता आपला हा टॉपिक एस्केप वेलोसिटीचा. हा जो टॉपिक आहे बोर्डसाठी व्हेरी इम्पॉर्टंट आहे आणि जवळजवळ आपले जे आहे सर्वच्या सर्व टॉपिक जे आहे ते आपल्या चॅप्टरचे संपलेले आहेत. काही 1-2 राहिलेले आहेत ते आपण घेऊ, पण ते तेवढे इम्पॉर्टंट नाही. हे सगळेच्या सगळे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आजचा आपला या चॅप्टरचा जवळजवळ शेवटचाच लेक्चर होता. हा चॅप्टर तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ तुम्ही रिपीटेडली बघा, रिव्हिजन करा जास्त. नोट्स जर पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला नोट्स पण हँड रिटन वाले प्रोव्हाइड करू शकतो. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. लवकरात लवकर जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा आणि ते बघितले पाहिजे असं ट्राय करा. मी तुमच्यासाठी नवीन नवीन चॅप्टरचे कंटेंट पूर्ण आणणार असावं. जसं आपली 0 to Hero बॅच पूर्ण संपवणार आपण दिवाळीच्या आधीपर्यंत संपवायचं आपलं टार्गेट आहे. त्याच्यानंतर आपण जे आहे उरलेले म्हणजे बोर्डचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन, अजून काही इम्पॉर्टंट क्वेश्चन, ते सगळे काही आपण आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहोत फ्री ऑफ कॉस्ट मध्ये. त्याच्यामुळे स्टे ट्यून्ड विथ अवर चॅनल. थँक्यू सो मच.